नमस्कार मित्रांनो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतो की सुरुवातीला उर्मिला आणि विक्रांत एका निर्जन ठिकाणी गुपचूप भेटताना दिसतात, जिथे त्यांच्या संभाषणातून एका षडयंत्रांचा उलगडा होतो. विक्रांत उर्मिलाला थेट जाब विचारतो की वटपौर्णिमेच्या पूजेवेळी मधमाशांचा हल्ला घडवून आणण्याची नेमकी काय गरज होती, कारण या घटनेमुळे लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकले असते. उर्मिला अत्यंत शांतपणे पण ठामपणे तिला सांगते की या सगळ्या प्रकरणाशी तिचा काडी मात्र संबंध नाही आणि हे तिने केलेले नाही. यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडते, जिथे उर्मिला आरोप करते की विक्रांत प्रत्येक गोष्टीसाठी तिच्यावरच ओरडत आहे. उर्मिला आपल्या मनातील वैताग व्यक्त करताना सांगते की तिला आता खोट्या गरोदरपणाचे नाटक करण्याचा प्रचंड कंटाळा आला आहे. ती म्हणते की घरामध्ये विक्रांतची आई सतत बाळाबद्दल विचारत प्रश्न विचारून तिला भांडावून सोडते, ज्याचे उत्तर देणे आता तिला कठीण झाले आहे. या त्रासातून तिला बाहेर पडायचे आहे आणि तिला या घरातून लवकरात लवकर बाहेर निघण्याची घाई झाली आहे. उर्मिलाचा हा वैताग पाहून विक्रांत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला पुन्हा एकदा ध्येयाची आठवण करून देतो. विक्रांत उर्मिलाला समजावून म्हणतो की त्याचे मुख्य ध्येय महाडी कुटुंबाला उद्ध्वस्त करून ऐश्वर्यात राहणे हे आहे, त्यामुळे त्यांनी हे स्वप्न विसरू नये. तो उर्मिलाला आश्वासन देतो की आतापर्यंत जे काही घडले त्यापेक्षा मोठा आणि अधिक प्रभावी प्लॅन त्यांना आखावा लागणार आहे. यावेळी महाडिक कुटुंबाला पूर्णपणे हरण्याचा आणि त्यांना पराभूत करण्याचा त्याचा निर्धार तो बोलून दाखवतो. उर्मिलाही या प्लॅनसाठी तयार होते आणि यावेळेस तरी विजय मिळवून दाखवण्याचे आव्हान देते. दुसरीकडे महाडिक कुटुंबाच्या घरी वेगळेच चित्र दिसत आहे, जिथे इंद्राने मधमाशांच्या हल्ल्यातून राणीला वाचवल्यामुळं त्याचे मोठे कौतुक होत आहे. राणीची आई इंद्राची स्तुती करत म्हणते की तिला लाखात एक जावई मिळाला आहे, जो अगदी योग्य वेळी मदतीला धावून आला. इंद्रा मात्र राणीच्या सुरक्षतेबद्दल चिंतित आहे आणि तो राणीला विचारतो की मधमाशांनी तिला कुठे चावा घेतला आहे का, किंवा तिला जखम झाली आहे का, कारण तिला तिची खूप काळजी वाटते. इंद्रा काळजीपोटी राणीला विचारतो की तिने इतका जीव धोक्यात का घातला आणि इतर बायकांप्रमाणे ती का बाजूला झाली नाही. राणीने स्वतःच्या जीवावर न विचार करता फेऱ्या पूर्ण करण्याचा आग्रह धरल्यामुळं इंद्र तिच्यावर थोडा रागवतो. तो तिला रागाने विचारतो की फेऱ्या मारणे तिच्या स्वतःच्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाचे होते का, कारण तिला तिची सुरक्षितता अधिक महत्त्वाची वाटत होती. इंद्राचा हा काळजीचा सूर राणीलाही जाणवतो. राणी शांतपणे इंद्राच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगते की सकाळी त्याने तिला विचारले होते की तिचे त्याच्यावर किती प्रेम आहे आणि त्याच प्रश्नाचे उत्तर म्हणून तिने त्या फेऱ्या मारल्या होत्या. ती त्याला अगदी स्पष्टपणे सांगते की तिने त्या फेऱ्या स्वतःच्या सुखासाठी नाही, तर फक्त इंद्रासाठी मारल्या होत्या. इंद्रासाठी ती आपला जीव सुद्धा धोक्यात घालू शकते, हे तिने अत्यंत भावूक होऊन सांगितल्यामुळं इंद्राचे रागाचे रूपांतर प्रेमात होते. संभाषणाच्या ओघातून राणी त्याला सांगते की ती साडीत जी छान दिसते आहे त्याचे कारणही तोच आहे, कारण त्यानेच तिला साडी नेसायला मदत केली होती. इंद्रा तिचे हे प्रेम पाहून शांत होतो आणि राणीला सांगते की त्याला तिचे म्हणणे समजले आहे. त्यानंतर राणी त्याला आठवण करून देते की आज तिचा सत्यवान तिला वाचवण्यासाठी अगदी योग्य वेळी धावून आला. दोघांमधील हा प्रेमळ संवाद पाहून तिथले वातावरण एकदम प्रसन्न होते. यानंतर राणी आणि इंद्रा महाडिक कुटुंबाच्या घराकडे जाण्यासाठी निघतात. वाटेतही त्यांच्यातील घट्ट नाते आणि एकमेकांबद्दलची काळजी स्पष्टपणे दिसून येते. घराच्या दिशेने जात असताना ते दोघे एकमेकांशी काहीशी हलक्या फुलक्या गप्पा मारतात. या प्रसंगात विक्रांतचा मधमाशांचा प्लॅन पूर्णपणे फसला आहे आणि त्याचा उलट परिणाम होऊन राणी आणि इंद्राचे प्रेम अधिकच दृढ झाले आहे. यातून सिद्ध होते की जेव्हा राणी आणि इंद्रा महाडिक कुटुंबाच्या घरापाशी पोहोचतात तेव्हा तिथे त्यांचे जंगी स्वागत होते. घरातील अतिशय आनंदाने आणि उत्साहाने त्यांचे स्वागत करतात, जणू काही एखादा मोठा उत्सव साजरा होत असावा. ही अनपेक्षित स्वागत पाहून राणी आणि इंद्रा दोघेही आश्चर्यचकित होतात. घराबाहेरची ही लगबग आणि लोकांचा उत्साह बघून तिथे आनंदाचे वातावरण असल्याचे स्पष्ट होते. शेवटी हे महाडिक कुटुंबातील आनंदाचे दृश्य पूर्णपणे स्पष्ट होते. घरी परतलेले राणी आणि इंद्रा यांना घरातील मंडळी पुन्हा एकदा आदराने आत बोलवतात. या सगळ्या प्रसंगातून हे स्पष्ट होते की विक्रांतच्या द्वेषाने भरलेल्या कारस्थानापेक्षा राणी आणि इंद्राच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास जास्त शक्तिशाली आहे. व्हिडिओच्या शेवटी महाडिक कुटुंबातील हा आनंद आणि एका प्रेक्षकांना पाहायला मिळतो, जो संपूर्ण प्रसंगाचा एक सकारात्मक शेवट ठरतो. धन्यवाद मित्रांनो.